नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 10 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। यातून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे ऑगस्ट 2025 मध्ये कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स चा 107वा सदस्य बनला आहे। ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी मालदोवा। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल मालदोवा। ओके, तर मालदोवा हा देश इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी आहे ज्याचं मुख्यालय आहे गुरुग्राम भारत। ओके, तर याचा 107वा सदस्य बनला आहे। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण मालदोवाबद्दल। मालदोवाची राजधानी आहे किशिनाऊ। मालदोवाचे चलन आहे मालदोवन लेवू। ओके, चला प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच लडाख या केंद्रशासित प्रदेशातील पहिले बॉटनिकल गार्डन कोठे स्थापन केले आहे? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए शोक विलेज। ओके, तर शोक या गावामध्ये लडाख या केंद्रशासित प्रदेशातील पहिले बॉटनिकल गार्डन स्थापन केले आहे। ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रधानमंत्री एकता मॉल किती राज्यामध्ये उभारण्यात येणार आहेत? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 27। ओके, तर प्रधानमंत्री एकता मॉल जे आहेत ते एकूण 27 राज्यामध्ये उघडण्यात येणार आहेत। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात या प्रधानमंत्री एकता मॉलबद्दल, ज्याचा उद्देश आहे पहा मित्रांनो, प्रधानमंत्री एकता मॉल योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट भौगोलिक संकेत म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन्स असलेली उत्पादने आणि स्थानिक हस्तकला यांना एकाच ठिकाणी प्रोत्साहन व विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे। ओके, आणि यामुळे देशातील विविध भागातील स्थानिक कारागीर, शेतकरी व उत्पादक यांना थेट बाजारपेठ मिळेल आणि त्यांचा आर्थिक विकास होईल, हा या योजनेमागचा उद्देश आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणते राज्य बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे पहिले राज्य बनले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी पंजाब। ओके, तर पंजाब हे राज्य नुकतेच राज्य बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे पहिले राज्य बनले आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकताच चर्चेत असणारा इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस हा करार कोणत्या 2 देशादरम्यान होता? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल रशिया आणि अमेरिका। ओके, तर रशिया आणि अमेरिकामध्ये हा जो करार आहे ज्याचं नाव आहे इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस। ओके, हा करार होता जो की रशियाने नुकताच रद्द केला आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, मुख्यमंत्री संतोष मोहिना 2.0 ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी आसाम। ओके, तर आसाम राज्याने नुकतेच मुख्यमंत्री संतोष मोहिना 2.0 ही योजना सुरू केली आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 आहे, ऑगस्ट 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया कोणत्या देशासोबत युद्धनौकांसाठीचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार केला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन बी जपान। ओके, तर ऑस्ट्रेलियाने जपानसोबत नुकताच युद्धनौकांसाठीचा
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार केला आहे. ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी जपान. चला आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 8 आहे. पहा, भारताने दक्षिण चीन समुद्रात पहिल्यांदाच खालीलपैकी कोणत्या देशासोबत नौदल सराव केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन डी फिलिपिन्स. ओके, तर भारताने पहिल्यांदाच दक्षिण चीन समुद्रामध्ये फिलिपिन्ससोबत नौदल सराव केला आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9 आहे. ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2025मध्ये खालीलपैकी कोणते शहर, भारतीय शहर 26व्या क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स 2025 ज्याच्यामध्ये भारतातील बँगलोर हे शहर 26व्या स्थानावर आहे. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल बँगलोर. ओके, तर बँगलोर हे शहर या इंडेक्सनुसार जगात 26व्या स्थानावर आहे, तर भारतामध्ये पहिल्या स्थानावर आहे. ओके, भारतामध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि जगामध्ये 26व्या स्थानावर आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ही माहिती. चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे. M.S. स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल प्रियबदा जयकुमार. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल प्रियबदा जयकुमार यांनी द मॅन M.S. स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नाव लक्षात ठेवा. या ज्यांनी कोणी हे पुस्तक लिहिलं आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.